तर क्वेश्चन असा आहे, आपण ज्या मुलीवर अंतर्मनापासून खरं लव केलं, जीव लावला, पण तिने धोका का दिला आणि ती आता खुश आहे तिच्या लाईफमध्ये? ब्रो, सिम्पल कॉन्सेप्ट हा आहे की तिथनं तुमचं डोकं पहिलं बाहेर काढा. काय गरज नाही आहे तशा लोकांचा विचार करण्याची, ज्या लोकांनी तुम्हाला सोडला, ज्या लोकांनी तुमची इन्सल्ट करून गेलेलं आहे, ज्या लोकांनी तुमची लायकी दाखवून गेली. आणि हे ॲज अ मोटिवेशन घ्या. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला माझ्या इंस्टाग्राम रीलमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जर तुमचं ब्रेकअप झाले, जर कोणतरी तुम्हाला सोडून गेले, तर बिकचो ते मोटिवेशन म्हणून घ्या. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी सोडून गेले, समजून झाला तुम्हाला तुमच्याकडे पैसा नाही आहे म्हणून सोडून गेले, तुमच्याकडे मोठं घर नाही आहे, तुमच्याकडं कुठलीही गोष्ट तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी सोडून गेलेलं आहे, त्या गोष्टीमध्ये पाप व्याపింचो काहीतरी असं करून दाखवा की लिटरली समोरच्यांची गाण फाडायला पाहिजे. बिंचोत ह्यानं कसं काय ते केलं, त्या गोष्टी शक्य नव्हत्या, कसं काय ह्यानं करून दाखवा. रडत बसू नका, क्लिअर संपतो रडत बसू. ती व्यक्ती सोडून गेला, दॅट्स इट. तिचे जे काय फोटोज असतील एकतर ते हाईड करून टाका, समोर डोळ्यासमोर जिवात ठेवू नका. व्हॉट्सअपमधून ब्लॉक करून टाका, इंस्टाग्राममधून ब्लॉक करून टाका. क्लिअर सांगतो, त्या गोष्टीकडं ती व्यक्ती आपल्याला परत दिसायला नको असं पहिलं स्वतःला करा. स्वतःपासून त्या व्यक्तीला एवढं लांब करा की आपल्याला ते डिस्ट्रॅक्शनच नको आपल्या लाईफमध्ये. मी क्लिअर, आपण स्वतःला तिथं वळून नेतोय सारखं आपण सॅड गाणे ऐकतोय, आपण त्या व्यक्तीचा विचार करत बसतोय, किंवा आपण सारखं आपला फोन ओपन करून परत एकदा त्याच व्यक्तीचे फोटोज बघत बसतोय. मग आपण तिथंच अडकून खाणार. ती व्यक्ती जर खुश आहे, हे बिंचूत आपल्याला दिसायला लागलं की समोरची व्यक्ती खुश आहे, तर तुम्हाला कसं काय अक्कल येत नाही की त्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर पडायचं? बिंचूत समोरची व्यक्ती तुमची इन्सल्ट करून खुश राहू शकता, तुम्हाला का राहता येत नाही? अशा कुठल्या गोष्टी घेऊन बसलायचे, तिथंच तुम्हाला तोंड घेऊन जायचं आहे परत? नो ब्रो, नो. चेंज युअर माइंडसेट. पहिला चेंज करा. काही गरज नाही तसल्या व्यक्तीची, तसल्या लोकांची आपल्याला विचार करत बसायचंच नाही आहे. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही त्यांना सोडलेलं नाही, त्यांनी तुम्हाला सोडलं. त्याच्यामुळे त्यांची कर्म कधी ना कधीतरी कर्मसुद्धा हिट करतात ब्रो. कधी ना कधीतरी कर्म त्यांच्याकडे परत येतात. त्यावेळेला त्यांना रिअलाईज होते की आपण या व्यक्तीला सोडून चूक केली. आणि हे जर रिग्रेट त्यांना करून द्यायचं असेल तर बिचूत कुछ तो हो के दिखावं लागेल. काहीतरी असं होऊन दाखवा की लिटरली त्यांना पटणारच नाही की हिनं कसं काय केलं ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये अचीव. तर पहिलं स्वतःला एवढं केपेबल बघ, स्वतःला एवढा कॉन्फिडन्स बिल्ड करा. ब्रो, इगोवर घ्या या गोष्टी. मला असं वाटतं की इगोवर घ्या. जर मला सोडलं गेले तर बिंचोत सिद्ध होऊन दाखवणार मी माझ्या लाईफमध्ये, भाई कुछ तो ऐसा करके दिखाऊंगा, गाण फट जाएगी सामने. हे स्वतःला सारखं समजवा. सोडलंय बिंचोत तुला देणं आणि तू त्या गोष्टीचा विचार का करत बसतोस? नाही ब्रो, स्वतःची एक रिस्पेक्ट आहे आणि आपली सेल्फ रिस्पेक्टला धक्का लागला आहे बिंचोत आपल्या. जर आपल्याला सोडले गेले तर सेल्फ रिस्पेक्टला धक्का लागला आहे आपल्या, आणि आपण त्या व्यक्तीचाच विचार करत बसतोय की ती खुश आहे, तिचं असं चाललंय, आणि आपण रडत बसतोय आपल्या लाईफमध्ये. मग कोण छूते? आपण छूते. त्या ती व्यक्ती नाही, ती व्यक्ती निवांत आहे. मग तुम्ही पण निवांत राहावा. फोकस करा तुमच्या गोलवर, फोकस करा तुमच्या करिअरवर, फोकस करा बिंचोत कुछ तो होके दिखाना ह्या गोष्टीवर. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ऐका, इट्स ऑल अबाउट माइंड गेम, इट्स ऑल अबाउट माइंडसेट. जर तुमचा माइंडसेट एवढा स्ट्रॉंग असेल की आपल्यासाठी नथिंग आहे त्या गोष्टी, तुम्ही निघू शकता त्यातनं बाहेर. जर तुमच्याकडे त्या गोष्टी करण्याची ताकद नसेल, ती हिंमत नसेल, तर तुम्ही रडत बसणार आहे आयुष्यभर. ब्रो, कुणासाठी रडत बसणं मला असं वाटत नाही की त्या गोष्टी वरती आहे. ब्रो, आपली पण एक पर्सनल लाईफ आहे, आपल्याला पण आपल्या लाईफमध्ये काहीतरी क्रेझी गाणफाड करायचं आहे. तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करत बसल्यावर तुम्ही, आणि ही गोष्ट कोण करत बसते? ज्याच्याकडे लाईफमध्ये काही गोल नाही आहे. ज्या माणसाला लाईफमध्ये काहीच करायचं नाही आहे, उपटसंभवाने आपण फिरत बसतोय, आपल्याला काही गोल नाही, आपल्या लाईफमध्ये काय अचीव करायचं नाही आहे, तीच व्यक्ती हे सगळं करत बसते. तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये काहीही क्रेझी करायचं असेल, काहीतरी करून दाखवायचं असेल, तुमच्याकडे गोल असेल आणि तुमचा फोकस पूर्णपणे त्या गोलवर असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करतच नाही. तुम्हाला ह्या गोष्टी मध्येच येत नाहीत ह्या गोष्टी तुमच्या. मग ह्याच्यावरनं काय सिद्ध होते माहीत आहे? तुमच्याकडे एवढा वेळ पडू नाही की तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करत असला आणि तुम्हाला तुमच्या फ्युचरचं टेन्शन नाही आहे, तुमचं हे नाही, तुम्ही चिवते आहे. क्लिअर? जर एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेल्या एखाद्या कारणासाठी, त्या कारणामध्ये जे एवढं माहीर होऊन दाखवा, एवढा बाप होऊन दाखवा, किंग बाप, राजा आहे त्या गोष्टीचा, असं काहीतरी होऊन दाखवा. भिजत कान फाटलं पाहिजे समोर त्यांची की ह्याला का सोडलो, हे रिग्रेट करून दाखवा. त्यांना रिअलाईज झालं पाहिजे की चुकलो, समजलं, असं काहीतरी करून दाखवा. तुम्ही रडत बसू नका. तुम्ही त्या व्यक्तीचा विचारसुद्धा घेऊन पूर्णपणे सगळीकडनं त्यांना स्टॉप करणं बंद करून टाका. बाहेर पडायचं त्या गोष्टीत. अजिबात त्या व्यक्तीचा
जरासुद्धा 1% विचार आपल्या डोक्यात घ्यायचा नाही. दॅट्स इट. एकदा डोकीला समजवा की विंचत ही व्यक्ती चल बे आपल्यासाठी काय नाही आहे, सपला विषय. डोकं तुम्हाला परत त्या व्यक्तीकडं त्या गोष्टीकडे नेतच. इट्स ऑल अबाउट माइंडसेट, इट्स ऑल अबाउट माइंड गेम. सगळा खेळ डोक्याचा आहे. एकदा डोकीला समजवा, दॅट्स इट. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कुठंही पोचू शकता आणि कुठल्याही घाण सिच्युएशनमधनं निघू शकता. सो पहिलं त्या व्यक्तीचा त्या गोष्टींचा विचार करणं बंद करा. तुम्ही तुमचं पहिलं एक गोल सेट करा की मला माझ्या लाईफमध्ये आता हे करायचं आहे आणि त्यावर पूर्णपणे फोकस करा. दॅट्स इट. त्या गोष्टी तुम्हाला कधीच त्रास करत नाही. सिम्पल. जर व्हिडिओ आवडला असेल, मीनं दिलेली ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भरपूर लोकांपर्यंत, ज्या लोकांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कमेंट करून सांगा मला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहिला. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ग्रो व्हायचं असेल, मोटिवेट राहायचं असेल, माइंडसेट बनवायचं असेल, एकदम मॉन्स्टर मेंटॅलिटी बनवायची असेल तर माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि इथे इंस्टाग्राम ID सुद्धा देते, इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून घ्या. तिकडे पण आपण एकदम फार कंटेंट अपलोड करत असते डेली बेसवर. तो जाके फॉलो कर लो, इंस्टाग्राम को फॉलो कर लो और यूट्यूब चॅनल को सबस्क्राईब कर लो. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.